पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आज तारीख आहे महत्त्वाचं म्हणजे 2 डिसेंबर 2025. तर आज रोजी ठीक आत्ता जो काही तुम्ही आता व्हिडिओ पाहत असाल तर आतापर्यंत 2 तारखेला किती विद्यार्थ्यांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या घटकामध्ये किती अर्ज केलेले आणि टोटल अर्जसंख्या किती आलेली आहे. तर जो काही अर्जांचा आकडा आहे तर प्रचंड त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे, कारण जशी मुदतमध्ये वाढ झाली त्याच पद्धतीने जो काही आकडा आहे अर्ज भरण्याचा त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. आणि आकडा एवढा वाढलेला आहे तर तुम्ही आता या जिल्ह्यांमध्ये जर फॉर्म भरलेला असेल, समजा तुम्ही CP मुंबईला जर फॉर्म भरला तर त्या ठिकाणी तुमची आता फसवणूक झालेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी फॉर्म भरून या ठिकाणी तुम्ही आता फसले. तर असे भरपूर जिल्हे कोणकोणत्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरून फसले आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, राहिलेल्या विद्यार्थ्यांनी कोणत्या जिल्ह्यात कोणत्या घटकात फॉर्म भरायचा आहे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. मुंबईला या ठिकाणी 3 लाखच्या जवळपास अर्ज, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे नागपूरला बी 1 लाखच्या जवळपास अर्ज, टोटल या ठिकाणी 13 लाख अर्ज पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत आलेले आहेत. आणि या आकड्यामध्ये अजूनसुद्धा प्रचंड वाढ होत आहे. तर नेमकी अपडेट काय आलेली आहे सर्व काही मी डिटेलमध्ये तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट अगोदर लक्षात घ्या, तुम्ही जर फॉर्म भरत असाल किंवा आजूबाजूला कोणी फॉर्म भरलेला असेल, तुम्हाला जर त्याबद्दल कुठली तरी माहिती पाहिजे असेल तर बघा हा नंबर या ठिकाणी 72 48 99 46 48 यावरती तुम्ही तुमच्या फॉर्मची प्रिंटआउट जर फॉर्म भरलेला असेल तर पाठवा. तुमची माहिती गुप्त ठेवली जाणार आहे, ती हाईड केली जाणार आहे, कोणालाही दाखवल्या जाणार नाही आहे. इतर विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा ही माहिती पोचवली जाणार नाही आहे. फक्त या ठिकाणी जो काही अर्ज क्रमांक आहे तो दुसऱ्या विद्यार्थ्यांना सांगितला जाणार आहे. त्या गोष्टीची आपण काळजी घेणार आहेत. जर तुम्ही किंवा तुमच्या मित्राने आजूबाजूने मित्र किंवा मैत्रीण असेल त्यांनी फॉर्म भरलेला असेल तर त्यांचा फॉर्मचा आकडा आपल्याला तुम्ही या ठिकाणी सांगू शकतात. व्हॉट्सअपचा नंबर आहे हा, या ठिकाणी तुम्हाला फोटो पाठवायचा आहे, तुमची माहिती हाईड केली जाणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. तर व्हिडिओला आपण या ठिकाणी आता सुरू करू. तर बघा जिल्ह्यानुसार या ठिकाणी अर्ज किती आले ते मी तुम्हाला आता सांगतो. तर पोलीस भरती आज रोजी आलेले सर्व फॉर्म ॲप्लिकेशन. आता बघा महत्त्वाचं म्हणजे 30 तारीख ही शेवटची होती, त्याच्यानंतर मुदतमध्ये वाढ झाली आणि महत्त्वाचं म्हणजे 30 तारीखपर्यंत फॉर्म होते कमी, आता वाढ झाली आणि याच्यामुळं फॉर्मला या ठिकाणी गती मिळालेली आहे आणि अर्ज प्रचंड वाढलेले आहेत. तारीख या ठिकाणी 2 डिसेंबर 2025. आता बघा पहिला जिल्हा SP हिंगोली चालकसाठी 9,000च्या जवळपास अर्ज आलेले. किती? 9,000च्या जवळपास आकडा गेलेला आहे, अगोदर खूप कमी होता. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे SRPF ग्रुप 20 वरणगाव या ठिकाणी सगळ्यात जास्त जागा आहे, त्या ठिकाणी 55,000च्या जवळपास ॲप्लिकेशन आलेले. मागच्या वेळेस मी बोललो होतो 51-52,000पर्यंत आकडा गेला होता, आता 55,000 त्याने क्रॉस केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर SRPF ग्रुप या ठिकाणी 7 आहे दौंड. तर दौंड हे पुण्यात आहे, तर त्या ठिकाणी अर्ज आलेले 45,000च्या जवळपास. या ठिकाणी सुद्धा प्रचंड अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर पाहू शकता या ठिकाणी CP मुंबई लोहमार्ग 47,000 या ठिकाणी क्रॉस केलेला आहे फॉर्मने, 47,000 आणि अजून फॉर्म येतील, अजून मुदत आहे आपल्याकडं, अजून हा आकडा प्रचंड वाढणार आहे. त्याच्यानंतर पाहू शकतात आपलं CP मुंबई म्हणजे महत्त्वाचं ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त जागा आहे मेन मुंबई. CP मुंबईला या ठिकाणी 2,30,000च्या वरती आकडा गेलेला आहे. ठीक आहे, आता तुम्ही हा व्हिडिओ पाहताय ना, आता खूप टाईम झालेला असेल तर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे 2,30,000च्या खूप पुढं आकडा गेलेला असेल आणि हा आकडा 3 लाख क्रॉस करणार आहे. किती? 3 लाख, 3.5 लाख, 4 लाखपर्यंत जाणार आहे, कारण मागच्या वर्षी 4 लाखपर्यंत आकडा गेला होता. ठीक आहे, 2,30,000 आताचा आकडा आहे, याच्यामध्ये आज तुम्ही व्हिडिओ पाहताय वाढ झालेली आहे. 1,83,000 टोकन नंबर आलेला होता विद्यार्थ्याचा. ठीक आहे, मग बाकी राहिलेले अर्ज मुलींचे. ठीक आहे, पुढं पाहायचं आहे. त्याच्यानंतर अमरावती ग्रामीणला 17,000च्या वरती फॉर्म आलेले. किती? 17,000च्या वरती, लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी पुणे कारागृह या ठिकाणी सुद्धा प्रचंड अर्जांची वाढ झालेली आहे. 85,000 प्लस ॲप्लिकेशन गेलेले. किती? 85,000 प्लस. त्याच्यानंतर समोरचं CP मुंबई कारागृह
मुंबई कारागृहाला अर्ज किती आलेले या ठिकाणी 80,000च्या जवळपास अर्ज आलेले आणि हा व्हिडिओ तुम्ही आता पाहताय तर हा आकडा अजून वाढलेला असेल, 80,000च्या वरती क्रॉस केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर समोरचं नाशिक कारागृह जे काही आहे या ठिकाणी जवळपास 42,000च्या वरती अर्ज आलेले. किती? 42,000 या ठिकाणी 42,000च्या वरती आकडा क्रॉस केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर समोरचं SP नाशिक ग्रामीण 14,000 प्लस अर्ज आलेले. त्याच्यानंतर SP वाशिम ड्रायव्हर SP वाशिम ड्रायव्हर या ठिकाणी ॲप्लिकेशन 4,800 जवळपास आलेले SP वाशिम ड्रायव्हरला. त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात नागपूर कारागृह 65,000 प्लस. लक्षात घ्या 65,000 प्लस या ठिकाणी आता अर्जांची प्रचंड वाढ झालेली आहे. अजून या ठिकाणी अर्ज येणार आहे. त्याच्यानंतर समोरचं SP जळगाव 9,000च्या जवळपास अर्ज आलेले जळगावला. त्याच्यानंतर SP नांदेडला 11,600च्या वरती अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी SRPF ग्रुप 15 गोंदिया 33,000च्या जवळपास ॲप्लिकेशन आलेले. त्याच्यानंतर नाशिक ग्रामीण ड्रायव्हरला 20,000च्या जवळपास अर्ज आलेले. किती? 20,000 ड्रायव्हरला नाशिकच्या. त्याच्यानंतर समोरचं नागपूर ग्रामीण 15,000 प्लस अर्ज आलेले. नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई म्हणजेच या ठिकाणी कॉन्स्टेबलला. ठीक आहे. त्याच्यानंतर धाराशिव ड्रायव्हरला 9,700च्या वरती अर्ज गेलेले. किती? 9,700च्या वरती. त्याच्यानंतर समोरचं पाहू शकतात वाशिम बँडमॅन या ठिकाणी वाशिम बॅट्समॅनसाठी 1,600च्या जवळपास 1500-1,600च्या जवळपास अर्ज आलेले आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी या जिल्ह्यांमध्ये या घटकांमध्ये एवढे अर्ज आलेले. तुम्हाला कुठली माहिती या ठिकाणी पाहिजे असेल किंवा तुम्हाला तुमचा फॉर्मची प्रिंटआउट तुम्ही पाठवू शकतात. नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. गणेश पवार सर आहे. नंबर देण्यात आलेला आहे समोर स्क्रीनवरती. चॅनलला सबस्क्राईब करायचंच आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचं म्हणजे मुंबई नागपूर फॉर्म भरणारे विद्यार्थी का फसले. आता ज्या वेळेस या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात झाली त्यावेळेस कमी फॉर्म होते. जागा मुंबईला जास्त आहे. सगळे विद्यार्थ्यांचं एकच मत आहे की जागा जास्त आहे, आपण तिथंच फॉर्म भरायचा. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की सगळ्यात जास्त फॉर्म तिथंच येत आहे. जिथं जास्त जागा तिथं फॉर्म जास्त आणि बाकीच्या ठिकाणी फॉर्म येत आहे कमी. मग तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमचे फॉर्म भरायचे बाकी असतील, तुमचा जर अभ्यास चांगला असेल, ग्राउंड चांगलं असेल, तर तुम्ही ज्या ठिकाणी कमी जागा आहे तिथं पण तुम्ही फॉर्म भरून तुमचं या ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये नाव आणू शकतात. मग ते तुमच्या तयारीवरती डिपेंड करतं. तुमची तयारी जेवढी झालेली असेल त्याच्यावरती सगळ्या गोष्टी या ठिकाणी डिपेंड असतात. महत्त्वाचं म्हणजे एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तयारी जास्तीत जास्त करायची. ॲप्लिकेशन जास्त आले म्हणून टेन्शन घेऊ नका. तुम्ही फसले किंवा तुमची फसवणूक झाली अशातलं काही नाही आहे. ते सगळं तुमच्या तयारीवरती डिपेंड करतं. आता तुम्हाला एवढ्या लोकांमध्ये एवढे जे काही विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये तुमचा नंबर कसा लागल हे तुम्हाला लक्षात घेऊन त्याचा अभ्यास आणि ग्राउंडची प्रॅक्टिस करायची. मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छुकी की अर्ज अजून येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रचंड अर्ज येतील. 12-13 लाखच्या वरती आकडा गेलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याच्या पुढे सुद्धा जाणार आहे. 15 लाखच्या जवळपास आकडा जाणार आहे. सांगण्याचा मुद्दा एकच आहे की तयारी जास्तीत जास्त करा. टेन्शन घेऊ नका. ग्राउंडची प्रॅक्टिस पण करा. ग्राउंड तुमचं फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये होणार आहे आणि मुंबईचं एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये होणार आहे. एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल. कुठली अडचण आली कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.